नंदी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत मिताली ही पृथ्वीला म्हणत असते, अरे दादा, तुला काय झालंय? काय एवढा अस्वस्थ आहेस तू? दादा बोल ना. पण इथे मात्र पृथ्वीला युगंधर वडाला फेऱ्या घालताना आठवत असतो. तो कशामुळे आणि कोणासाठी वडाला फेऱ्या घालतोय ही गोष्ट त्याच्या मनामध्ये घर करत असते. माई पृथ्वीला म्हणत असतात, पृथ्वी बाळा, काय झाले? तू एवढा अस्वस्थ का आहेस? सगळं काही ठीक आहे ना पृथ्वी? हे बघ, शांत बस ना. तुला काय झालं ते एकदा सांग ना. पण मग आता पृथ्वी म्हणत असतो, मला जे प्रश्न पडलेले आहेत त्या सर्व प्रश्नांची उत्तरं इथे हे युगंधर निंबाळकर देतील. हे आलेले आहेत ना, तर मग हे आज कोणासाठी वडाला पूजा फेऱ्या मारत होते, वडाची पूजा कोणासाठी करत होते, हे सगळे प्रश्न आज त्यांना विचारायचे आहेत, असं पृथ्वी म्हणत असतो. आणि त्यानंतर युगंधरला म्हणत असतो, बोला ना, आज तुम्ही कोणासाठी वडाची पूजा करत होतात ते सांगा. मला तुमच्याकडून सत्य ऐकायचं आहे. आईला तर जाऊन एवढी वर्ष झाली. आईसाठी तुम्ही कधीही एकदाही वड मात्र पूजला नाही. पण आज मात्र तुम्ही वडाची पूजा करताय. कोणासाठी आणि का? कशासाठी तुम्ही वडाची पूजा करताय? मला सगळ्या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत. सांगा ना, बोला ना. कोणाला कोणाला तुम्ही इथे फसवताय आणि कोणासाठी वडाची पूजा करताय? जोपर्यंत तुम्ही हे सर्व सत्य सांगणार नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही, असं पृथ्वी म्हणत असतो. आणि जाब विचारत असतो, प्रश्नाचं उत्तर विचारत असतो की मला तुमच्याकडून काही झालं तरी उत्तर हवं आहे. सांगा, बोला, कोणासाठी वडाची पूजा करत होतात? मी तुम्हाला काहीतरी विचारतोय. सांगा ना, बोला ना. तेवढ्यातच आता मात्र माई म्हणत असतात, अरे काय करतोयस तू हे पृथ्वी? तू वेडा आहेस का? आपल्या बापाला उलट प्रश्न विचारणं एवढा तू मोठा नाही झाला. गप्प बस ना. तेव्हा मात्र विद्याधर माईवर आवाज चढवतो आणि म्हणत असतो, अहो माई, का मध्ये मध्ये बोलायला असा तुम्ही? अहो जरा गप्प बसा. कशाला उगाचच एवढं मध्ये मध्ये बोलायला असा? अहो तो त्याच्या बापाला काहीतरी प्रश्न विचारतोय आणि त्याच्या बापाला काहीतरी प्रश्न विचारतोय तर मग विचारू दे की त्याला. तुम्ही उगाचच ह्या सगळ्या गोष्टी का आणि कशामुळे बोलायला असा? विचारू दे, देऊ देत त्याला त्याच्या प्रश्नांची उत्तरं. मग तुम्ही उगाचच मध्ये मध्ये बोलू नकासा, असं विद्याधर बोलत असतो. दे रे दादा, आज तुझा पोरगा तुला काहीतरी प्रश्न विचारतोय. त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तू ताबडतोब दे. मी म्हणतो आज सगळं सत्य सांगूनच टाक. आज तू वडाची पूजा कोणासाठी आणि का करायला गेला होतास ना, ते सगळं सत्य आज तू सांगून टाकायचं आहेस. होऊनच जाऊ दे आज. आज मात्र तुला तुझ्या मुलांच्या प्रश्नांची उत्तरं द्यावीच लागणार आहेत. अरे तुझा समिधा वहिनीवर खूप जीव होता ना, मग त्या समिधा वहिनीच्या इथे फोटोला हात लावून तू शपथ घे आणि सगळ्या प्रश्नांची तू उत्तरं दे, असं म्हणून आता विद्याधर फोटो घेऊन जात असतो. तेवढ्यातच आता इथे युगंधरला राग येतो आणि युगंधर म्हणत असतो, खबरदार, खबरदार, जर समिधाच्या फोटोला हात लावलास तर आत्ताच्या आत्ता बाजूला हो तिथून. खबरदार, जर समिधाच्या फोटोला हात लावलास तर हात तोडून हातात देईल, असं म्हणून तो त्याला बाजूला करत असतो. आणि तेव्हा मात्र सगळेजण ह्या युगंधरच्या रागाकडे पाहतच असतात. तेव्हा तो बाजूला तर होतो, पण बाजूला झाल्याबरोबर इथे मात्र पुन्हा त्याची तीच बडबड सुरू असते की अगं बाजूला तर झालो आहे मी, पण तरीसुद्धा ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं कोण देणार आहे? ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं हवी आहेत ना, मग दे ना. तू पूजा कोणासाठी केली आहेस? तेव्हा मात्र शिल्पा विद्याधरला ओरडत असते आणि म्हणत असते, तुझं तोंड जरा जास्त चालायला लागले ना. तुला गप्प बस म्हटलेलं कळत नाही का? तुझी बडबड कंटिन्यू का आणि कशामुळे सुरू आहे? तू जरा गप्प बसणार आहेस की नाही? असं म्हटल्याबरोबर आता लगेचच इथे युगंधर शिल्पालासुद्धा गप्प बसायला सांगतो आणि म्हणत असतो, एक मिनटं, गप्प बसा. काय चाललं आहे काय तुमचं? हां, काय काय करताय काय तुम्ही? आणि
ह्याला माझ्या प्रश्नांची उत्तरच हवी आहेत ना? काय रे, तुला माझ्या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत ना? तर ऐक, आज मी तुला तू विचारलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देतो. मी ही वडाची पूजा का करतो हा प्रश्न आहे ना तुला? तेव्हा मात्र इथे मध्येच ती बोलायला सुरुवात करते. ती म्हणजेच की शिल्पा. ती म्हणत असते, अरे तो समिधासाठी वडाची पूजा करतोय. पण आता युगंधर म्हणत असतो, बाद झालं, आता मात्र मला खरं सांगायचं आहे. आणि तेव्हा युगंधर खूपच शितापीने इथे त्याने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देतो. तो म्हणत असतो, खरं तर आनंदी ह्या घरचा एक भाग आहे. ही पूजा मी फक्त आणि फक्त आनंदीसाठी केली. आनंदी ह्या घरचा एक भाग आहे. ती आपल्या घरामध्ये राहते म्हटल्यावर तिची जबाबदारी, एक घरातील कर्ता पुरुष म्हणून ती जबाबदारी माझी आहे. आणि त्यामुळे आनंदीसाठी मी ही वडाची पूजा केली आहे असं सुद्धा आता युगंधर बोलत असतो. तुला ऐकायचं आहे ना? तर आनंदीसाठीच केली. पण का केली? आनंदीला या घरामध्ये इथे अपघात झाला आहे. तिच्या डोक्याला इथे दुखापत झाली आणि तिच्या डोक्याला झालेल्या त्या दुखापतीमुळे इथे मात्र मी ही पूजा केली आहे. आणि त्याचबरोबर आणखी एक गोष्ट सांगतो तुला. ती मृत्यूशी झुंज देते. तिला वडाची पूजा करण्याची इच्छा होती आणि एक माणूस म्हणून ते माझं कर्तव्य आहे. एक घरातील कर्ता पुरुष म्हणून माझं कर्तव्य आहे. आणि म्हणूनच मी ह्या सगळ्या गोष्टी केल्या आहेत, हे मात्र तू ध्यानात ठेवायचेस. समजलं का? आणि आणखी एक गोष्ट महत्त्वाची, तू ह्या घरचा पोरगा असशील, पण मी तुला मुलगा मानत नाही. तुझं आणि माझं नातं काय आहे हे तुला चांगलंच माहिती आहे. त्यामुळे तुझ्या कोणत्याही प्रश्नाला उत्तर देण्यासाठी मी बांधील नाही आहे, असं स्पष्टपणे आता युगंधर इथे बोलत असतो. आणि युगंधरने खूपच शितापीने इथे ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलेली असतात. आणि त्याचबरोबर आनंदीसाठीच मी हे व्रत केलं आहे ही गोष्ट नीट ध्यानात ठेवायची. एवढंच नाही तर आता युगंधर म्हणत असतो, आणखी एक महत्त्वाची गोष्ट, समिधा, फक्त समिधाच माझी बायको आहे आणि कायम ती माझी बायकोच राहणार. त्याचबरोबर तिची जागा कोणीही घेऊ शकत नाही आणि ती कुणाला मी घेऊसुद्धा देणार नाही. ही सुद्धा गोष्ट तेवढीच जास्त महत्त्वाची आहे. कारण समिधाचं आणि माझं नातं ह्या एका जन्माचं नाही, तर ते 7 जन्माचं आहे आणि ते कायम तसंच राहील. समिधा कायम माझी अर्धांगिनी, कायम माझी पत्नी आणि कायम माझी मैत्रीणच राहिली आहे. त्यामुळे तिची जागा कुणी घेऊ शकत नाही आणि मला ती जागा कोणाला द्यायची सुद्धा नाही. आणि त्याचबरोबर आता जर तुला तुझ्या प्रश्नाची उत्तरं मिळाली असतील तर ऐक आणखी एक. हे बघ, तुझं आणि माझं नातं काय आहे? अरे पण दादा, तू हे काय करतोयस? त्याला खरं जाणून घ्यायचं आहे, त्याला खरं उत्तर हवं आहे. तुझं हे असलं उत्तर नको आहे त्याला. तेव्हा मात्र शिल्पा त्याला गप्प करते आणि ती म्हणत असते, तुझं काय चाललेलं आहे? तू गप्प बस ना जरा. अगं असं काय करतेस? मी मुलांचा लाडका काका आहे आणि मुलांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं त्यांना मिळाली पाहिजेत ना, खरी खरी उत्तरं मिळाली पाहिजेत. हा काय बी सांगायला लागलाय, असं कसं? तेव्हा युगंधर मात्र चिडतो आणि म्हणत असतो, मला ह्यावर काहीच बोलायचं नाही आहे. आणि त्यानंतर तो तिथून निघून जातो. इथे मात्र शिल्पाला राग येतो. शिल्पा विद्याधरवर बोट दाखवून ओरडून बोलत असते आणि म्हणत असते, तू आत्ताच्या आत्ता गप्प बसणार आहेस की नाही? तुला मी एकदा नाही तर 10दा सांगते गप्प बस म्हणून, नाहीतर तुझं मुस्काट फोडेल. आणि आणखी एक युगंधर, पृथ्वी, तुला एक गोष्ट सांगते. हे बघ, तुझ्या बापाचं इथे तुझ्या आईवर किती प्रेम आहे, त्याच्या मनामध्ये तिच्याविषयी किती आदर भावना आहेत, हे सगळं काही तुला समजलं असेल. आणि तुला सांगू, याच वर्षी नाही तर गेली कित्येक वर्ष तो इथे समिधासाठी पूजा करत आलेला आहे. आणि त्यामुळे त्याच्यावर संशय घेऊन उगाचच नाही त्या गोष्टी करू नकोस. दुसऱ्या बाजूला आनंदी आता सविताला म्हणत असते, सविताताई सगळे कुठे आहेत? मालक साहेब कुठे आहेत? तेवढ्यातच सविता म्हणत असते, हे बघा, मालक साहेब आलेलेच आहेत.
असं म्हणून आनंदी जेव्हा युगंधर आलेला दिसतो त्यावेळेला आनंदी म्हणत असते, मालक साहेब काय हे, तुम्ही कुठे होतात आणि तुम्ही काय केलं हे? आणि त्याचबरोबर मी असं ऐकलं की तुम्ही वडाची पूजा केली आहे म्हणून. तेव्हा युगंधर म्हणत असतो, हो आनंदी, मी आज तुझ्यासाठी वडाची पूजा केली आहे. पण मालक साहेब हे समद करायची काय गरज होती तुम्हाला? तुम्ही हे समद का आणि कशासाठी केले? तुम्ही वेडे आहात का मालक साहेब? तुम्ही असं करायला नको होतं. जर हे मुलांना समजलं तर काय होईल? आणि तेव्हा मुलांना तुम्ही काय उत्तरं देणार? मालक साहेब तुम्ही असलं का केलं हे सगळं? तेव्हा मात्र आता इकडे युगंधर म्हणत असतो, आनंदी शांत बस. हे बघ, कोणाला काहीही समजलेलं नाही आणि त्याचबरोबर हे फक्त मी तुझ्यासाठी केले. तुला वडाची पूजा करायची होती, तुझी इच्छा होती वडाची पूजा करण्याची, मग त्यामुळे मी इथे ती वडाची पूजा केलेली आहे. आणि कोणाला काय सांगायचं काय नाही ह्या सगळ्यांची उत्तरं त्यांची त्याला मिळतील. तुला काळजी करण्याची काही गरज नाही आहे. आणि हे घे, वाण घे. असं म्हणून आता युगंधरने जे वाण आणलेलं असतं ते आनंदीला दिलेलं असतं आणि आनंदी ते वाण घेते आणि त्यानंतर पुन्हा ती ते वाण सविताकडे देते. तेव्हा आनंदी म्हणत असते, पण मालक साहेब तुम्ही असं करायला नको होतं. ह्या सगळ्या गोष्टी जर मुलांना समजल्या तर आता काय करायचं? तेव्हा तो म्हणत असतो, काळजी करायची नाही, काही काळजी करायची तुला गरज नाही आहे, समजलं? आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की काही जरी झालं ना तरी मुलांना काय उत्तर द्यायचे काय नाही हे मी चांगलंच बघेल. आणि आनंदी आणखी एक गोष्ट, तुझ्या डोक्याला खूप मार लागलेला आहे, त्यामुळे ह्या खोलीतून तू कुठेही जायचं नाही. जोपर्यंत तू बरी होत नाहीस तोपर्यंत तू ह्याच खोलीमध्ये राहायचं. असं आता इकडे स्पष्टपणे तो बोलत असतो. आता जेव्हा हे सगळं काही बोलतो त्यावेळेला मात्र आनंदी म्हणत असते, पण मालक साहेब, पण तो मात्र काहीच ऐकून घेत नाही. दुसऱ्या बाजूला धावतच आरती आलेली असते. आरती आल्याबरोबर आनंदी तिला म्हणते की काय झालं आरतीताई, तू एवढी घाबरलेली का आहेस? सगळं काही ठीक आहे ना? तेव्हा आरती म्हणत असते, आनंदी आनंदी खाली खूप मोठा गोंधळ झालाय. काय झालंय खाली ते तरी सांग. तेव्हा आरती म्हणत असते, अगं खाली ना इथे पृथ्वीला समजलंय की मालक साहेबांनी पूजा तुझ्यासाठी केली आहे म्हणून आणि त्यामुळे तो भयंकर चिडला आहे. असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता हे सगळं काही बोलल्यानंतर ती म्हणत असते, काय? हो आनंदी, ह्या सगळ्या गोष्टी त्याला समजल्यात आणि त्याने प्रश्नांचा भडीमार करायला सुरुवात केली. मग मालक साहेबांनी काय सांगितलं? मालक साहेबांनी सांगितलंय की त्यांनी पूजा केली ती फक्त आणि फक्त तुझ्यासाठी पूजा केली. पण मग आता आता काहीच नाही. आता इकडे खूप घाबरलेली आरती हे सगळं सांगू लागते. दुसरीकडे आपण पाहतो हा पृथ्वी मात्र इथे पत्त्यांचा बंगला खेळत असतो आणि पत्त्यांचा बंगला खेळत असताना त्याला युगंधरचे, विद्याधरचे आणि शिल्पाचे ह्या सगळ्यांचे वाक्ये, सगळ्यांचे बोलणे आठवू लागलेले असतात की हे सगळं नेमकं काय आहे आणि त्याचबरोबर कोण माझ्यासोबत खरं बोलायले, कोण माझ्यासोबत खोटं बोलायले हे मला समजत नाही. तेवढ्यातच मिताली आलेली असते आणि मिताली आल्याबरोबर ती म्हणत असते, दादा, अरे दादा. तेव्हा तो मात्र काहीच बोलत नाही. ऐक ना दादा, हे बघ, मला तुझ्या मनामध्ये चाललेली ती सगळी काही घालमेल समजते, पण दादा तू एकदा तरी माझं ऐकून घे ना. हे बघ, अरे आत्ता बाबांनी जे काही केलंय ते बघून तुला बाबांची हळवी बाजू लक्षात आली नाही आहे का? बघ ना, बाबांचा आपल्या आईवर किती जीव आहे आणि किती जीव आहे आणि होतासुद्धा. हे बघ दादा, मी काय म्हणते ते एकदा ऐकून घे तू ह्या सगळ्या गोष्टी. तुला एवढ्या गोष्टींचा विचार करायची काही गरज नाही आहे. हे बघ दादा, आपले बाबा खूप चांगले आहेत रे. तेव्हा मात्र आता इकडे पृथ्वी म्हणत असतो, हे बघ मला बोलायचं नाही आहे. अरे दादा मला माहिती, जेव्हा तू खूप जास्त टेन्शनमध्ये असतोस ना तेव्हा तू असाच पत्त्यांचा बंगला करत असतो जोपर्यंत तुला तुझ्या प्रश्नांची उत्तरं मिळत नाही. पण दादा आता तुला तुझ्या प्रश्नांची उत्तरं मिळालीत ना, प्लीज शांत बस ना. आणि तेव्हा तो म्हणत असतो, असलं काही नाही आहे, गप्प बस. तेव्हा तो मितालीवर आवाज चढवून बोलत असतो आणि त्यानंतर जो त्यांनी पत्त्याचा बंगला बनवलेला आहे तो सगळा तो जमीनदोस्त करतो आणि मात्र तिथून निघून जातो. तिथून निघून गेल्यानंतर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो आता धनश्री ही खोलीत आलेली असते. जेव्हा ती खोलीत येते त्यावेळेला मात्र
हा विद्याधर टेन्शनमध्ये असतो. धनश्री आल्याबरोबर इथे ती म्हणत असते, आहो हे बघा, मी वडाची पूजा करून आली आहे, हे घ्या. तेव्हा तो म्हणत असतो, हे काय? अहो वाण आहे, आज मी तुमच्यासाठी उपवास धरला आहे, वडाची पूजा करून आलेली आहे आणि 7 जन्मासाठी मी तुम्हालाच मागितलं आहे, असं धनश्री म्हणत असते. तेव्हा लगेच आता विद्याधर म्हणत असतो, डोक्यावर पडलीस का धने? हां, काय चाललंय हे असली फालतू बडबड तुझी मला ऐकायची नाही. अगं तुला मला एका जन्मातच झेलणं जड झालं आहे आणि तू मला 7 जन्मासाठी बुकिंग करून आलेली आहेस. तुझा जो कोणी तो बॉयफ्रेंड असेल ना सायको, त्याला घेऊन दे. तेव्हा धनश्री म्हणत असते, अहो असं काय करायला आहे? माझा कोणी बी बॉयफ्रेंड वगैरे कोणीच नाही आहे. माझ्या मनामध्ये तुम्हीच आहात. माझं प्रेम फक्त आणि फक्त तुमच्यावरच आहे आणि तुमच्यासाठीच मी ही पूजा केलेली आहे. अहो 7 जन्म मला तुम्हीच हवात. माझं प्रेम आहे तुमच्यावर, असं काय करायला आहे तुम्ही? तेव्हा मात्र विद्याधर म्हणत असतो, एकतर माझं डोकं खूप जड झालंय. आत्ता मला तुझ्याशी काहीच बोलायचं नाही. आत्ताच्या आत्ता इथून निघून जा म्हणतोय मी, असं म्हणून धनश्रीच्या हाताला धरतो आणि धक्का देणार. तेवढ्यातच शिल्पा तिथे येते. शिल्पा तिथे आल्याबरोबर आता इकडे धनश्रीला ती आवरत असते पडण्यापासून आणि त्यानंतर धनश्रीला म्हणत असते, धनश्री बाहेर निघून जा. तेव्हा धनश्री बाहेर निघून जाते. आता ती निघून गेल्यानंतर इथे मात्र शिल्पा ह्या विद्याधरला चांगला चोप देत असते. ती म्हणत असते, काय चाललंय तुझं? हां, काय काय चाललंय काय तुझं? तू डोक्यावर पडलायस का? काय हे कशा पद्धतीने वागतोयस तू? अरे तिची तब्येत बरी नाही आहे, तिला प्रचंड ताप आलाय, तरीसुद्धा त्या पोरीनं तुझ्यासाठी वडाची पूजा केली आणि तुला 7 जन्मासाठी मागितले आणि तू तिच्यासोबत असा वागतोयस? ए ताई, गप्प बस. काय गप्प बस? आणि तुझं खाली काय चाललं होतं रे? काय चाललं होतं म्हणजे? तुझं खाली काय चाललं होतं सांग ना. तू असा कसा वागू शकतोस तेच मला काही समजत नाही. तुझी हे असं वागण्याची हिंमत कशी झाली? तू इथे समजतोस कोण स्वतःला? तेव्हा तो म्हणत असतो, काय केलंय मी? काय केलंय हे मी तुला सांगायला हवंय का आता, तू काय केलंयस म्हणून? अरे डोक्यावर पडलायस का तू? काय करत होतास? मुलामध्ये आणि त्याचबरोबर बापामध्ये भांडणं लावण्याचं काम करत होतास का तू? का असं वागतोस रे? तेव्हा तो म्हणत असतो, मी कशाला काय करतोय? तेव्हा मात्र शिल्पा म्हणत असते, ह्या सगळ्या गोष्टी समजण्याइतकी मी वेडी आणि मूर्ख मुळीच नाही आहे, कळलं का तुला? हे बघ, हे असले फालतूचे धंदे बंद करायचे, कळलं का? आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट, का असं करतोयस? ह्या घरातल्या सुख शांती समृद्धी तुला पाहत नाही आहे का? तेव्हा तो म्हणत असतो, हो मीच करतोय हे सगळं, पण मी हे का करतोय ही गोष्ट तुम्हाला समजायला हवी ना. तो दादा सरळ सरळ खोटं बोलतोय. त्या दादाने इथे सरळ सरळ ह्या सगळ्या गोष्टी खोट्या सांगितल्या आहेत आणि खाली त्याने उत्तर काय चुकीचं दिलं आहे आणि मुलांना कुठे खरं सांगितलेलं आहे, असं सुद्धा इकडे आता तो बोलत असतो. तेव्हा लगेच आता ती म्हणत असते, खूप झालं तुझं, खूप जास्त झालं, कळलं का तुझं? आत्ता मात्र तुझ्यासोबत मला इथे काही बोलायचं नाही आहे आणि त्याचबरोबर आणखी एक गोष्ट मी तुला सांगते, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना त्या गोष्टी इथे बंद करायच्या, कळलं का तुला? आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आता इथे हे असला फालतूपणा अजिबातच करायचा नाही, कळलं तुला? तेव्हा तो म्हणत असतो, हो, कारण मला त्या युगंधरला इथे उद्ध्वस्त करायचे. माझ्या पुरुषार्थावर त्याने संशय घेतलाय, मला नामर्द म्हणाला येतो आणि त्यामुळे मी त्याच्यामध्ये आणि त्याच्या पोरामध्ये भांडणं लावणारच. आत्ताच जातो आणि पृथ्वीला आणि मितालीला सांगतो. तेव्हा ती म्हणत असते, जा खुशाल जा. तेव्हा तो म्हणतो, म्हणजे हो, कारण मग मी सुद्धा सांगेल युगंधरला तो कुकरचा ब्लास्ट कोणी केला म्हणून. तुला काय वाटलं? तुझ्या प्रत्येक हालचालीवर आणि कुठे कान्याकोपऱ्यामध्ये काय करतोयस ना त्या सगळ्या गोष्टीवर माझी तुझ्यावर नजर असते, कळलं का? मग युगंधर तुला चांगला सोलेल आणि नंतर पोलिसात देईल. जा, तुला काय करायचं आहे ना ते कर. त्यामुळे इथून पुढे हे असले फालतू ड्रामा आणि फालतू नाटके करण्याची कोशिशसुद्धा करू नकोस, कळलं? असं म्हणून शिल्पा मात्र रागानेच निघून जाते. तर आता प्रेक्षकांनो, आजच्या भागात एवढंच. उद्याचा भाग खूप सुंदर आहे बरं का. जेव्हा युगंधरने आनंदीला त्याच्याच खोलीमध्ये राहण्याची परवानगी दिली असते तेव्हा आनंदी झोपलेली असते, पण युगंधरला मात्र त्याचा चष्मा सापडत नसतो. म्हणून तो चष्मा शोधण्यासाठी इथे आनंदीच्या उशीखाली हात घालतो. तेवढ्यातच आता पृथ्वी आनंदी बरी आहे की नाही हे पाहण्यासाठी तिच्या खोलीकडे आलेला असतो. तर इथे युगंधर जेव्हा खाली वाकून चष्मा घेत असतो त्यावेळेला युगंधरच्या गळ्यामध्ये असलेली जी सोन्याची चेन आहे ती चेन आनंदीच्या कानातल्या इयरिंगमध्ये अडकते. जेव्हा ती चेन इयरिंगमध्ये अडकते
त्यावेळेला मात्र इथे नेमका त्याच वेळेला पृथ्वी आलेला असतो. युगंधर ती चैन काढण्याचा पूर्ण प्रयत्न करत असतो, पण त्याच वेळेला पृथ्वीने युगंधर आणि आनंदीला पाहिलेलं असतं. जेव्हा तो पाहतो तेव्हा त्याला धक्का बसतो की हे नेमकं काय आहे. आता युगंधर पृथ्वीच्या या प्रश्नाचं उत्तर नेमकं काय देईल आणि पृथ्वी समजून घेईल का, पाहूयात उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत तुम्ही पाहत राहा आनंदी.